कल्पना करा, तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नाहीये, व्हॉट्सअप चालत नाहीये, गुगलवर काही सर्च होत नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं ऑनलाईन पेमेंटही होत नाहीये. हे केवळ नेटवर्क गेल्यामुळे नाही, तर समुद्राच्या हजारो फूट खाली काहीतरी भयंकर घडल्यामुळे झालंय. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या इंटरनेटवर होऊ शकतो. भारत सरकारने नुकताच टेलिकॉम कंपन्यांना एक अलर्ट दिलाय. इराणने धमकी दिली आहे की ते समुद्राखालच्या इंटरनेट केबल्सना लक्ष्य करू शकतात. पण या केबल्स नक्की आहेत तरी काय? समुद्राच्या तळाशी इंटरनेट कसं काय असतं आणि भारताचा यात काय संबंध आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. बऱ्याच जणांना वाटतं की इंटरनेट सॅटेलाइट मधून येतं, पण हे पूर्णपणे खरं नाहीये. जगाचं 95% पेक्षा जास्त इंटरनेट हे समुद्राच्या तळाशी पसरलेल्या लाखो किलोमीटर लांब तारांमधून येतं. यांना म्हणतात सब सी फायर ऑप्टिकल केबल्स. या तारा कशा असतात तर एखादा जाड पाईप असावा तशा या केबल्स असतात, पण त्याच्या आत मानवी केसापेक्षाही पातळ अशा काचेच्या तारा असतात. यातून डेटा हा लाईटच्या स्वरूपात म्हणजेच प्रकाशाच्या वेगाने वाहतो. तुम्ही जेव्हा लंडनला एखाद्या मित्राला मेसेज पाठवला तेव्हा तो मेसेज काही सेकंदात समुद्राखालून प्रवास करून तिथे पोहोचतो. हे तंत्रज्ञान उभं करायला हजारो कोटी रुपये लागतात. विशेष जहाजांद्वारे या केबल समुद्राच्या तळाशी नीट अंधारल्या जातात. दर 50 ते 100 किलोमीटरवर एक बूस्टर असतो जो सिग्नल कमी पडू देत नाही. भारतात मुंबई, चेन्नई, कोची यांसारख्या शहरांमध्ये ही लँडिंग स्टेशन्स आहेत, जिथून हे इंटरनेट आपल्या घरापर्यंत पोहोचतं. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. इराणने नक्की काय म्हटलंय? इराणने धमकी दिली आहे की ते रेड सी आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधील केबल्सना नुकसान पोहोचवू शकतात. आता तुम्ही म्हणाल, हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ काय आहे? हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. इथून केवळ तेलच वाहत नाही, तर भारताचा युरोप आणि अमेरिकेशी जोडला गेलेला 30% जास्त इंटरनेट डेटा याच मार्गावरून जातो. हा भाग अतिशय अरुंद आहे आणि इथल्या समुद्राची खोली खूप कमी आहे, फक्त 200 फूट. एवढ्या कमी खोलीवर शत्रू देश सहजपणे मिसाईल्स किंवा पाणबुडीच्या मदतीने या केबल्स तोडू शकतो. जर या केबल्स तुटल्या तर भारताचा पश्चिमेकडील जगाशी असलेला संपर्क एकाच झटक्यात तुटू शकतो. म्हणूनच भारत सरकारने जिओ, एअरटेल आणि टाटा सारख्या कंपन्यांना तातडीची बैठक घेऊन बॅकअप प्लॅन तयार करायला सांगितलंय. भारतात सध्या 17 प्रमुख केबल्स आहेत, ज्या 14 वेगवेगळ्या केंद्रांवर उतरतात. पण यातल्या 4 केबल्स अशा आहेत ज्या युद्धाच्या केंद्रस्थानी आहेत. AAE1 जी आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडते, फॅल्कॉन जी मुंबईला गल्फ देशांशी जोडते, TGN गल्फ ही टाटाची महत्वाची केबल आहे आणि GBI जी एअरटेलसाठी महत्वाची आहे. जर या केबल्सना काही झालं तर काय होईल? कंपन्यांकडे दुसरा मार्ग असतो, पण त्या मार्गाची क्षमता कमी आहे. परिणामी इंटरनेटचा स्पीड 20 ते 30% कमी होईल, व्हिडिओ बफर होतील, कॉल्स डिस्कनेक्ट होतील आणि इंटरनेट महागही होऊ शकतं. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की तार तुटली तर दुरुस्त करता येईल ना? तर त्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. समुद्राखालची केबल दुरुस्त करण्यासाठी विशेष केबल रिपेअर शिप्स असतात, पण सध्या जिथे युद्ध सुरू आहे तिथे ही जहाजं यायला तयार नाहीयेत. तज्ञांच्या मते जर एखाद्या युद्धाच्या भागात केबल कापली गेली तर जोपर्यंत तिथे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती दुरुस्त करणं अशक्य आहे. गेल्या वर्षी रेड सी मध्ये असाच प्रकार घडला होता आणि तिथे इंटरनेट पूर्ववत करायला कित्येक महिने लागले होते. विचार करा, जर हे महिनाभर चाललं तर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? मित्र हो, आपण एका अशा युगात जगतोय जिथे इंटरनेट हे अन्नासारखं आवश्यक बनलंय. आज आपलं बँकिंग, शेअर मार्केट, शिक्षण आणि अगदी घरचं जेवण मागवणंही इंटरनेटवर अवलंबून आहे. भारताचा डेटा सेंटर हब बनण्याचा $270 अब्ज प्लॅन या केबल्सवरच टिकून आहे. जर याला धक्का लागला तर आपलं डिजिटल इंडियाचं स्वप्न काही काळासाठी ठप्प होऊ शकतं. इराण खरंच या केबल्सवर हल्ला करेल का हे सांगणं कठीण आहे, पण तयारी करणं आपल्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण इंटरनेटवर इतकं अवलंबून राहणं धोक्याचं आहे का? आणि जर आठवडाभर इंटरनेट बंद राहिलं तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगाल? कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.